हाय, मी नीलम. इकिगाई दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य हे केन मोगी यांचं साकेत प्रकाशनचं पुस्तक की जे लोकप्रिय जपानी लेखक आहेत आणि न्यूरोसायंटिस्ट आहेत. आणि याचा अनुवाद मराठीमध्ये उल्का राऊत यांनी सुंदररित्या केलेला आहे. इकिगाईची स्पेशालिस्टी म्हणजे अटलांटिक पलीकडच्या देशात आढळणारी जीवनशैली अनुभवायची तर एकच नाव समोर येतं, इकिगाई. इकिगाई म्हणजे नवी जीवनशैली सांगणारा मंत्र. तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र इकिगाई. हाय, मी नीलम. इकिगाईचे 5 स्तंभ. 1. लहान प्रमाणात प्रारंभ. 2. स्वमुक्ती. नंबर 3. सुसंवाद आणि शाश्वती. नंबर 4. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद. आणि 5. इथे आणि आत्ता या क्षणी. या स्तंभामधून आपल्याला पूर्ण इकिगाई लक्षात येईल. इकिगाईचा भक्कम करणारा आणि त्यावर सुंदर वास्तू उभा करणारा हा आधारस्तंभ आहे. त्याच्यामध्ये इकिगाई समजण्यासाठी आपण आता पुढील ह्याच्यामध्ये सखोल अर्थ उलगडत जाऊ. धन्यवाद. हाय, मी नीलम. इकिगाई. इकिगाई हा जपानी शब्द जीवनार्थ आणि जीवनातील सुखांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो. इकी म्हणजे जगणे आणि गाई म्हणजे प्रयोजन. या 2 शब्दांच्या संयोगातून इकिगाई हा शब्द बनलेला आहे. जपानी भाषेत इकिगाई हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक यश मिळालं नसलं तरीही इकिगाई शक्य आहे. त्या अर्थी ही जीवनाची विविधता आनंदाने साजरी करणारी अतिशय लोकशाहीवादी संकल्पना आहे. तुमच्याजवळ इकिगाई असेल तर यशस्वी व्हाल हे निश्चित, पण इकिगाईसाठी यशस्वी असणं आवश्यक आहे अशी काही अट नाही. ती कोणाकडेही असू शकते. हाय, मी नीलम. इकिगाई. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इकिगाईचं अस्तित्व दिसून येतं. सकाळची प्रफुल्ल हवा, सूर्यकिरणांची तिरीप, स्वचे कार्य, सर्व काही एका पातळीवर. या गोष्टींची किंमत समजेल, त्याच्यामधली समृद्धी दिसून येईल. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्यांचा आस्वाद आणि आनंद घेऊ शकेल. 102 वर्षाचे वयोवृद्ध कराटे मास्तर म्हणतात, मार्शल आर्टचा आदर आणि कदर करणे हीच माझी इकिगाई आहे. 100 वर्षाचा एक मच्छीमार म्हणतो, माझ्या कुटुंबियांसाठी आठवड्यातून 3 दिवस मी मासे पकडतो. माझ्यासाठी हीच इकिगाई आहे. 102 वर्षाची एक वृद्धा म्हणते, मी माझ्या नातीच्या चिमुकल्या नातीला छातीशी धरते तेव्हा मला इकिगाईची स्वर्गीय अनुभूती होते. हाय, मी नीलम. इकिगाईमुळे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन कशा प्रकारे होते तेही आपण बघू. तुम्ही दीर्घायुषी व्हाल, उत्तम आरोग्य, सुख, शांती मिळेल, मनावरील ताण तणाव कमी होतील. परिणामतः तुमच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटतील. यशाची शिखरं लिलया गाठाल. या जीवनविषयक तत्वज्ञानाचं महत्व जाणून ते आत्मसात केलं तर इकिगाईचे सर्व सकारात्मक परिणाम अनुभवता येतील हे निश्चित. इकिगाईमुळे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल आणि तुमच्या कल्पनाशक्तीला नवे धुमारे फुटतील. हाय, मी नीलम. इकिगाई. सकाळी उठण्याचे प्रयोजन. इकिगाई तुम्हाला जीवन भरभरून जगण्याची, नव्या दिवसाला आनंदाने उत्साहाने सामोरं जाण्यासाठी प्रबळ इच्छा देते. मनुष्याला प्रोत्साहित होण्यासाठी नेहमीच भव्य दिव्य प्रेरणादायक गोष्टींची गरज नसते. दिनचर्येतील नियमित घडणारे साधेसुधे प्रसंगही त्याला प्रेरणा देतात. जसे की जपानी संस्कृतीमधील कोडावरीचं उदाहरण म्हणजे त्यांची पॉटरी, कुंभार कला. मनाचं तारुण्य ही इकिगाईसाठी महत्वाची गोष्ट आहे, पण तितकीच महत्वाची आहे बांधिलकी आणि उत्कटता. तुमचं ध्येय कितीही छोटं असलं
तरी हे दोन गुण असायलाच हवेत. हाय, मी नीलम. इकिगाई. तारुण्यात आपल्याला असंख्य बाबींविषयी प्रचंड कुतूहल असतं व आपल्या मनाचे दरवाजे कायम उघडे असतात. प्रगतीसाठी हे दोन्ही गुण अत्यावश्यक आहेत. लहान मुलंही कमालीची चौकस असतात. जिथे जिज्ञासा तिथे इकिगाई असते. मनाच्या तारुण्यासोबतच इकिगाईसाठी महत्वाच्या असलेल्या आणखी दोन गोष्टी म्हणजे बांधिलकी आणि उत्कटता. ध्येय कितीही लहान असलं तरी हे दोन गुण प्रत्येकाकडे असायलाच हवेत. कोडावरी ही प्रवृत्ती असलेले लोक कधीही थोडक्यावर खुश नसतात. चलता है ही वृत्ती त्यांना मान्यच नसते. हाय, मी नीलम. इकिगाईचं जाणवणारं सौंदर्य. लाल रंगामधील लालिमा, गुलाबाचा सुगंध, पाण्याचा थंडगार स्पर्श या गुणधर्मांचा आपल्या मेंदूमधील न्यूरॉनला पत्ता कसा लागतो हे शास्त्रीय जगतामधील फार मोठं गूढ आहे. म्हणूनच स्ट्रॉबेरी खाल्ल्यावर तिच्या सुमधुर स्वादामुळे आपल्याला मिळणारा आनंद जीवनातील गूढ गोष्टींकाच रोमांचक असतो. केवळ एकच गोष्ट, मग ती कितीही छोटी असो, परिपूर्ण बनवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वहायचं ही जपानमधील पारंपरिक कारागिरींची इकिगाई आहे. स्वमुक्ती आणि संवेदनशील सौंदर्याचा आनंद या दोन्हीसह इकिगाईची एक सर्वोत्तम प्रणाली तयार होते. आपण सत्वाचं ओझं झुगारून दिल्यानंतरच आनंददायी जाणीवांचं विश्व खुलं होतं. हाय, मी नीलम. इकिगाई. तादात्म्य आणि सर्जनशीलता. लहान मुलांचा सर्वात महत्वाचा गुण आहे आज, आत्ता आणि इथे जो क्षण आहे तो पूर्णपणे जगायचा. सर्जनशीलतेसाठीही हाच दृष्टिकोन आवश्यक आहे. आयुष्य ही एकदाच घडणाऱ्या घटनांची मालिका आहे. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचं, आनंदाचं क्षणभंगुरत्व, गांभीर्य ओळखणे आणि स्वीकारणे हाच इकिगाईचा पाया आहे. कोणतीही गोष्ट एकदाच घडते, तिची कधीही पुनरावृत्ती होत नाही. प्रत्येक संधी, प्रत्येक क्षण खास अर्थात एकमेव आहे. हाय, मी नीलम. इकिगाई. व्यक्तिगत पातळीवर इकिगाई तुम्हाला जीवन जगण्यासाठी, सकाळी उठायला, दैनंदिन कामं उरकायला प्रोत्साहित आणि प्रवृत्त करते. त्याशिवाय सभोवतालचं वातावरण, परिस्थिती आणि लोक, संपूर्ण समाजाशीच समन्वय साधण्याची प्रेरणा इकिगाईमुळेच मिळते. असा समन्वय साधता आला नाही तर सामाजिक स्थैर्य आणि सातत्य मिळणं अशक्य आहे. इकिगाईचा तिसरा स्तंभ समन्वय आणि सातत्य हा जपानी मानसिकतेचा सर्वात महत्वाचा आणि प्रगत गुण असावा. हाय, मी नीलम. इकिगाई. वैयक्तिक इच्छा आकांक्षावर नियंत्रण, संयम आणि मितभाषीपणा या मूल्यांशी जुळणारं एक आगळं वेगळं तत्व म्हणजे सातत्य आणि शाश्वती. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःवर ताबा ठेवणं आणि भावनांचा मर्यादित आविष्कार यासाठी इकिगाईची साधना आवश्यक असते. या साधनेमुळेच आपल्या आयुष्याला स्थैर्य लाभते. इथे कोणाचं वास्तव्य आहे मला माहीत नाही, पण इथली दैवी शांती माझ्या आत्म्याला स्पर्शून गेली. इथे असे श्राईन विषयीचे पारंपरिक वाकाकाव्य. हाय, मी नीलम. इकिगाई. इकिगाई म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं, मग ती परिस्थिती कितीही कठीण असो. इकिगाई जाणणाऱ्या लोकांना हार आणि जीत यासारख्या सर्वसाधारण गोष्टींपलीकडला आनंद अनुभवता येतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी इकिगाईमुळे तुम्ही सहज तरून जाऊ शकता. तुमच्या आयुष्यातील इकिगाईच्या अभावाचा दोष परिस्थितीवर ढकलू नका, कारण केवळ स्वतःची अशी खास इकिगाई शोधून काढायची जबाबदारी फक्त तुमचीच आहे. शांत राहून आपलं कर्तव्य करत राहा. संघर्षात प्रत्येक प्रसंगी इकिगाईचं अस्तित्व जाणवतं. त्याकरिता साचेबंद विचारांमधून बाहेर पडायला हवं आणि आपल्या अंतर्मनाचा कौल घ्यायला हवा. हाय, मी नीलम. इकिगाई.
संघर्षातून सामर्थ्य. मैत्री, संघर्ष, विजय ही आहे जपानमधील किशोरांची इकिगाई. संघर्षाला कसं सामोरं जायचं आणि तुमच्या मित्रांच्या मदतीने त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा या तत्वांची रुजवण मुलांमध्ये लहानपणीच केली जाते. ईश्वराकडून वरदानाच्या रूपाने मिळालेल्या जीवनातील छोट्या छोट्या आनंदाचा मनापासून आस्वाद घ्यायला शिका. त्यांचा कृतज्ञतेने स्वीकार करा. इकिगाई नेमकं हेच शिकवते. हाय, मी नीलम. इकिगाई. आयुष्यात प्रभावी इकिगाई अपेक्षित असेल तर जीवन आणि काम यामध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करायला हवा या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव असते. पण त्याच वेळी मनापासून उत्कटतेने करावंसं वाटणारं, मानसिक समाधान देणारं आवडतं कामही प्रत्येकाला करायचं असतं. यातच इकिगाईचा आविष्कार दिसून येतो. हाय, मी नीलम. इकिगाई. स्वतःला आहे तसे स्वीकारा. स्वतःला बिनशर्त स्वीकार केला तर ओघानेच इकिगाई आणि आनंद दोन्हीही प्राप्त होईल. स्वतःला स्वीकारायला, स्वतःचं कौतुक करायला शिका. आयुष्य उत्सवासारखं साजरं करा. इकिगाईची तत्व म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींच्या समृद्ध खजिन्यात सापडलेले मौल्यवान हिरे मोती आहेत. ही तत्व तुमच्या जीवनात हळूहळू झिरपायला हवीत. मग तुमच्यात होणारं परिवर्तन संथ पण समृद्ध असेल, इकिगाई सारखंच. हाय, मी नीलम. इकिगाई. निष्कर्ष. स्वतःची इकिगाई शोधा. इकिगाईचे 5 स्तंभ पुन्हा पाहू. स्तंभ 1, लहान प्रमाणात प्रारंभ करा. स्तंभ 2, स्वमुक्ती. नंबर 3, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मिळवायला शिका. आणि स्तंभ 5, इथे आणि आत्ता या क्षणी आहे ते जीवन जगूया. जगा आणि जगू द्या. मला शक्य तितकं करायचंय, शक्य तितकं छान जगायचंय, इकिगाई अनुभवायची आहे. ह्याच पद्धतीनं आपण इकिगाईच्या प्रमाणे आपलं जीवन छान व्यतीत करू शकता. धन्यवाद.